हॅलो गाईज, वेलकम बॅक टू लूप डिझाईन स्टुडिओज. तर कालच्या आपण जो पहिल्या पार्टमध्ये आपण शिकलो की हे मॉडेल क्रिएट कसं करायचं, मॉडेल क्रिएशन पासून ते जे ओपनिंग्स आहेत ते क्रिएट कशा करायच्या हे सगळं आपण शिकलो. आता जसं जसं पुढे मॉडेल क्रिएट करत जाऊ आपण, तर तसं तसं आपण वेगवेगळे टूलचा यूज कसा करायचा मॉडेलिंगसाठी तर ते आपण शिकणार आहोत. तर पहिले आपण हे वरचं फ्लोअरचं प्लॅन एकदा मॉडेल क्रिएट करून घेऊ. तर सेम पद्धतीने आपलं रेक्टँगल टूलचा यूज करून फेसेस क्रिएट करून घ्यायचे. ओके, तर आपले फेसेस क्रिएट झालेले आहेत. तर फेसेस क्रिएट झाल्यानंतर परत एकदा पुश पुल टूलचा यूज करून हे वॉल आपल्याला वरती वाढायचे. तर रेग्युलर पद्धतीने आपले जे वॉलची हाईट आहे 10 फीट हाईट टाकायची. Silent nights recalling you, a souvenir of what it could be. Pieces of my mind are yours. I forgot the parts I missed. इथं आपली गॅलरी आहे. तर इथं गॅलरी असल्यामुळे आता समजा आपण हे जर होवर केलं तर हे पूर्णपणे वरती येऊन जाईल. पण आपल्याला गॅलरी एवढी ठेवायची, तर गॅलरी पहिले आपल्याला हे फेस जो आहे तो डिवाइड करून घ्यावा लागेल अशा पद्धतीने. ओके, त्यानंतर सर्टन लेवलला ही गॅलरी ओढून घ्यायची. तर सेम पद्धतीने आपले जे ओपनिंग्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले, तर सेम पद्धतीने याचे ओपनिंग्स क्रिएट करून घ्यायच्या. I pretend that we are okay, like nothing's ever broken. And I pretend that we are dancing. तर आपलं हे मॉडेल क्रिएट झालंय आणि याच्यानंतर आपला जो सेकंड पार्ट आहे तो स्लॅब आहे. तर स्लॅब आपल्याला पहिले आपण जे पद्धतीने स्लॅब क्रिएट केला ते स्लॅब परत क्रिएट करण्यापेक्षा हा जो स्लॅब आहे ह्यालाच आपल्याला कॉपी करायचा. तर कॉपी करण्यासाठी याच्यावर क्लिक करायचं आणि मूव्ह टूलचा यूज करायचा. मूव्ह टूल आणि हे पॉइंटवर क्लिक केल्यानंतर हे असं होवर होईल आणि एकदा कंट्रोल क्लिक केल्यानंतर याची एक डुप्लिकेट कॉपी क्रिएट होईल आणि एकदा एंड पॉइंटवर आणून ठेवायचं. ओके, आणि हा जो एक्स्ट्रा पोर्शन आहे याला प्रॉपरली रेफरन्स पॉइंटवर आणून ओके. तर आपलं सेकंड फ्लोअरचाही मॉडेल क्रिएट झालेला आहे. तर आता ह्यालाही जो खालचा प्लॅन आहे जो मॉडेल क्रिएट केला होता आपण त्याला परत एकदा डबल क्लिक करून ग्रुप क्रिएट करून घ्यायचा. आणि आता हे जे दोन्ही पोर्शन आहे तर पहिले तर आपण याला क्लीन करून घेऊ. जे अननेसेसरी लाईन्स आहेत ते रिमूव्ह करून घ्यायच्या. आणि आता हे दोन पोर्शन सेपरेट ग्रुपमध्ये, तर याला एकत्र करण्यासाठी हा एकदा क्लिक करायचा, शिफ्ट प्रेस करून ठेवायचं आणि याच्यावर एकदा क्लिक करायचं, राईट क्लिक म्हणायचं आणि मेक ग्रुप. तर आता हे दोन्ही कंबाईन ग्रुपमध्ये येतील. आणि त्यानंतर आपल्याला हा जो फ्लोअर आहे हा फ्लोअर या फ्लोअरवर ठेवायचा. ठेवण्यासाठी मूव्ह वर क्लिक करायचं, मूव्ह कमांड ऍक्टिव्हेट करायची आणि हा रेफरन्स पॉइंट एक रेफरन्स पॉइंट घ्यायचा आणि याच्यावर ठेवून द्यायचं. तर इथपर्यंत आपलं पूर्ण बेसिक मॉडेल क्रिएट झालेलं आहे. आता याच्या खालचे जे कॉलम्स आहेत तर कॉलम प्लॅन वरून आपण कॉलम क्रिएट करून घेऊयात. तर आता कॉलम क्रिएट करण्याच्या दोन पद्धती आहेत. तर एक तर ग्रुप आणि एक कंपोनंट.
तर आपण कंपोनंट आणि ग्रुप मधला डिफरन्स समजून घेऊयात. तर पहिले तर मी एक रेक्टेंगल एक कॉलम क्रिएट करतो. हा माझा फेस क्रिएट झाला. तर जेव्हा मी पुश पुल टूलचा यूज करून कॉलमची साईज टाकल 10 फीट कॉलम साईज, तर इथं माझा कॉलम क्रिएट झालाय. आणि हाच कॉलमला मी डबल क्लिक करून ग्रुप क्रिएट करतो आणि याला मूव्ह टूलच्या मदतीनं इथं साईडला करतो. आणि परत एकदा मी कॉलम क्रिएट करतो. फेस क्रिएट झाल्यावर 10 फीटचा रेफरन्स पॉइंटवर क्लिक करतो. याला परत डबल क्लिक करून आता राईट क्लिक करून मेक कंपोनंट याला मी ऍज अ कंपोनंट क्रिएट करतो. तर आता कंपोनंट सुद्धा एक ग्रुप टाईपच आहे, पण डिफरन्स तुम्हाला मी समजून सांगतो. तर जेव्हा आता आपल्याला कॉलम आपले भरपूर आहेत, 1 2 3 4 अशा जवळपास 12 कॉलम आहेत. तर 12 कॉलम आपल्याला सेपरेट ड्रॉ करायला, म्हणजे जे आपण पुश पुल टूलचा यूज करून 4 वेळा आपण पुश पुल करत राहिलो, आपला टाइम वेस्ट होईल. तर ते न व्हावा म्हणून आपण कंपोनंटचा यूज करू. तर आता डिफरन्स समजून सांगतो तुम्हाला. आता इथं मी एक कॉपी क्रिएट केली याची एका कॉलमची, ही कंपोनंटची कॉपी आणि ही ग्रुपची कॉपी. तर जेव्हा मी एखाद्या ग्रुपमध्ये चेंजेस करल तर माझ्या दुसऱ्या कॉलमला काही इफेक्ट होत नाही. तर जेव्हा आता ही कंपोनंट आहेत, ही कंपोनंटची दुसरी कॉपी, तर जेव्हा मी या कंपोनंट मध्ये काही चेंजेस करल तर त्यासोबत माझा दुसरा जो कंपोनंटची कॉपी आहे ती त्याच्यामध्ये सुद्धा चेंजेस होतील. तर अशा प्रकारे आपण टाइम वेस्ट होण्यापासून वाचू शकतो. पहिले समजून घेऊयात. तर अशा पद्धतीने पहिले आपण रेक्टेंगल्स इथं काढून घेऊयात. याला मी कंपोनंट क्रिएट करतो. आणि जस्ट कॉपी पेस्ट. तर आता काही कॉलम जे आहेत ते हॉरिझॉन्टल आहेत, तर याला रोटेट करण्यासाठी या कॉलमवर क्लिक करायचं आणि इथं रोटेटचं कमांड आहे, रोटेट कमांडवर क्लिक करायचं आणि ह्या रेफरन्स पॉइंटला पहिले, आता हा जो ब्ल्यू कलर आहे तर म्हणजे ह्या बॉटम साईडची फेस रोटेट होणार. एकदा क्लिक करायचं फेसवर, इकडे एकदा क्लिक करायचं आणि अशा पद्धतीने 90 डिग्री एंटर, या पद्धतीने आपला कॉलम रोटेट झाला. मूव्ह टूलच्या परत मदतीनं कॉलम प्लेसमेंट करायचे. तर आपले सगळे कॉलम्स क्रिएट झालेले आहेत. तर आता सगळे आपले कॉलम क्रिएट झालेले आहेत. तर कॉलम क्रिएट झाल्यानंतर आता हे सगळे जे कॉलम्स आहेत त्याला आपल्याला एकत्र करायचं आहे. तर पहिले जो खालचा ग्रुप आहे प्लॅनचा, याला मी डिलीट करून घेतो आणि हे कॉलम सिलेक्ट करतो एकत्र, राईट क्लिक करून मेक ग्रुप म्हणतो. ओके. तर आपल्याला आता काय करायचं, ही जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग आपल्याला प्लेस करायची कॉलम्सवर. तर कॉलमवर प्लेस करण्यासाठी आपल्याला हे बिल्डिंगला उचलून या कॉलमवर ठेवावं लागेल. तर आता इथं सेपरेट ग्रुप होता, हा खालचा सेपरेट आहे, वरचा सेपरेट आहे. आता आपल्याला करावं लागेल एकत्र ग्रुप क्रिएट. तर त्याच्या अगोदर मी हे काही अननेसेसरी लाईन्स डिलीट करून घेतो जे आपल्या मॉडेलिंगसाठी यूज नाही होणार. आता या पूर्ण मॉडेलला मी सिलेक्ट करणार आणि राईट क्लिक करून मेक ग्रुप करणार. तर माझं पूर्ण मॉडेल एक ग्रुप मध्ये आलंय आणि रेफरन्स पॉइंट जस्ट प्लेस. ओके.
तर कधी पण प्लेसमेंट करण्या अगोदर आपल्याला आता खालच्या साईडलाही आपल्या बॉटम साईडचा स्लॅब जो राहिलेला आहे बॉटम साईडलाही आपल्याला स्लॅब लावावा लागेल. तर आपल्याला कोणत्याही ग्रुपमध्ये चेंजेस करण्यापूर्वी आपल्या ज्या ग्रुपमध्ये चेंजेस करायचे त्याच्यावर आपल्याला डबल क्लिक करायचं आहे आणि तो ग्रुप ओपन होऊन जाईल आणि जस्ट कॉपी पेस्ट. आपले 80% मॉडेल क्रिएट झालेलं आहे. तर त्याच्या अगोदर आता आपण नेक्स्ट जी आहे ती आपण पॅरापेट वॉल क्रिएट करणार आहे. तर पॅरापेट वॉल क्रिएट करण्यासाठी या ग्रुपमध्ये एंटर मारावं लागेल. डबल क्लिक करून हा ग्रुप ओपन होईल. याच्यावर परत डबल क्लिक आणि हा एक ग्रुप आहे तर ह्याच्यावर परत एकदा डबल क्लिक आणि इथं एक टूल आहे दॅट इज ऑफसेट टूल. ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे, ऑन एज म्हणायचं आहे आणि क्लिक करून आतल्या साईडला 9 इंचेस एंटर करायचं आहे. तर अशा प्रकारे ऑफसेट क्रिएट होऊन ही झाली वॉल. आणि त्यानंतर परत एकदा पुश पुल टूलचा यूज करून वॉल 3 फीट पॅरापेट हाईट टाकायची. अशा पद्धतीने आपली पॅरापेट वॉल क्रिएट झालेली. तर अशा प्रकारे आपण आज पूर्ण मॉडेल क्रिएट केलेलं आहे. हे पूर्ण आपलं बेसिक मॉडेल आहे आणि यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट आहे ती म्हणजे आपल्या मॉडेलची डिटेलिंग. म्हणजे आपल्याला जे डिझाईन द्यायची आहे ते डिझाईन आपण नेक्स्ट पार्ट मध्ये शिकणार आहोत. तर आज आपण काय काय कव्हर केलंय, आतापर्यंत जे कव्हर केलेलं आहे तर लाईन टूल, रेक्टँगल टूल, पुश पुल टूल, मूव्ह टूल, रोटेट टूल आणि ऑफसेट टूल आणि बाकीचे जे टूल्स आहेत ते आपल्याला डिटेलिंग मध्ये कसे मदत करणार आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.